नमस्कार. कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग आणि कटिंग झाल्यानंतर जो एक कटोरीसाठी भाग निघतो ती मेन कटोरी नसते. त्या कटोरीला आपल्याला वाढवायचे असते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी वाढवणे आणि ड्राफ्टिंग झाल्यानंतर त्या कटोरीची कटिंग करणे हे बघणार आहोत. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला. सगळ्यात आधी आपल्याला जो भाग निघालेला आहे कटोरीचा तो घ्यायचा. एक ब्लँक पेपर घ्यायचा आणि त्यावर जो कटोरीचा भाग निघालेला आहे तो ठेवून जसाचा तसा म्हणजे जो भाग आहे कटोरीचा जशाचा तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. व्यवस्थित ड्रॉ करायचा, शेप त्याला चुकवायचा नाही, कारण शेप जर का चुकला तर आपली कटोरीसुद्धा चुकेल. व्यवस्थित ड्रॉ करून झाल्यानंतर हा भाग उचलून साईडला ठेवायचा आणि वरच्या साईडला आपल्याला सगळ्यात आधी 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. 1/2 इंच वाढवून झाल्यानंतर खाली बघा इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता या स्ट्रेट लाईनीवरती आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत. बाहेरच्या साईडला 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि इकडच्या साईडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे. आता ही जी साईड आहे ही आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. आता ही जी लाईन आपण खाली स्ट्रेट ड्रॉ केली होती त्याचा सेंटर घ्यायचा. बघा व्यवस्थित टेप ठेवायचा आणि सेंटर घ्यायचा. या सेंटरपासून खाली 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. आता आपल्याला दोघं साईडनी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की या दोघं क्रॉस लाईनची जी मेजरमेंट असेल ती सेम असायला हवी. मोजून घ्यायचं. बघा आपली सेम भरते. आता वरच्या साईडला जे आपण 1/2 इंच वाढवून घेतलं होतं तिथून खाली 1 इंचाची मार्किंग केलेली आहे. तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. हा बघा आपण राऊंड शेप दिलेला आहे. इथे आपली कटोरीची जी ड्राफ्टिंग आहे म्हणजेच आपली जी कटोरी आहे ती आपण वाढवून घेतलेली आहे व्यवस्थित. मी एकदम हळू आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर आपल्याला आपली कटोरी रेडी मिळते.